कडून तर आम्ही मात्र पुराच्या पुरा झाडून पुसून महाराष्ट्रातला मराठा समाज इकडे बोलवणार आहे. आता पुढचा जो विषय आहे जो त्यांना लिहून दिलेला आहे ते पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी वाचून दाखवतो. अंतरवली सराटी येथील महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत आणि यावरती त्यांना जे अभिप्राय दिलेला आहे, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. याबद्दल तुम्हाला काय कागदपत्र दिले? त्याचं दिलं नाही म्हणून ती पण मागणी केली ना. मग आपण मग 3-4 जे राहिले सांगितलं की तुम्हाला याचं पत्र काढायला लागणार आहे गृह विभागाला याचं निर्देशाचं सगळ्या महाराष्ट्रातल्या SP साहेबांना त्यांना आणि ते निर्देश तुम्हाला द्यावे लागणार आहेत खालीपर्यंत आणि त्याच्यावरती अभ्यास आम्ही आता करणार पण आहेत. वेळच याच्यासाठी घेतलाय की याच्यातला शब्द हुकू नये. आपण 2 रात्री 1 दिवस इकडे बसून अभ्यास करून शब्दात काना मात्रा हुकतोय का हे बघणं गरजेचं आहे. आझाद मैदानाला बसून तरी आम्ही काय करणार आहेत, आरक्षणच मागणार आहेत आणि इथं बसून पण तेच करणार आहेत. तर आपण याच्यावर जर अभ्यास केला तर एखादा शब्द जर नाही हुकला तर आपल्या समाजाचं चांगलं होईल आणि जर हुकला तर समाजाचं पुन्हा पुन्हा वाटोळं होऊ नये. त्यापेक्षा याच्यावर अभ्यासाला सगळ्या टीम आम्ही अभ्यासक बी बोलवले. या आपल्या महानगरमधल्या मुंबईच्या इथले आम्ही वकील बांधव अभ्यासक सुद्धा बोलवलेत की आपण याच्यावरती रात्रभर किस पाडू. आणि या मुद्द्यामध्ये जो गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यामध्ये शासनाने स्पष्ट केलं होतं की गंभीर गुन्हे जे आहेत ते मागे घेणार नाही. याबद्दल काय स्पष्टीकरण दिलंय का पुन्हा? नाही, आता त्या पत्रात लक्षात येईल. बरं, जे पत्र येईल त्याच्यात लक्षात येईल त्यांचं याच्या आमच्याबद्दलचं काय मत आहे. त्याबद्दल कसं करता येईल त्यासाठी आम्ही आमचे वकील बांधव जे तज्ज्ञ आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे की आपण याच्यावरती अभ्यास करणं आवश्यक आहे आणि ते चालू आहे. आता ते वंशावळी जुळवण्यासाठी पुढचा एक मुद्दा आहे, तालुका स्तरावरील वंशावळी जुळवणी समिती शोध समिती गठीत करावी व त्यामध्ये मोडी लिपी अभ्यासकांचा समावेश करण्यात यावा. आणि याला जो अभिप्राय दिलाय, तालुकास्तरीय वंशावळ जुळवणी समिती शासन निर्णय 25/1/2024 रोजी निर्गमित